नमस्कार, मी वैद्य सायली वराडे. अथश्री आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राच्या इंस्टाग्राम पेजवर आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत. 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिवस. अशा या योग दिना दिवशी आपण योगाबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया. योग म्हणजे नक्की काय हो? योगाची व्याख्या करताना पतंजली ऋषींनी जो मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवतो तो योग होय असं सांगितलं आहे. याचा अर्थ जे इतकं चंचल मन आहे त्याच्यावर सुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकतो बरं का. परंतु सध्या तर आपल्याला योग याचा अर्थ फक्त आसन आणि प्राणायाम एवढंच माहिती आहे. परंतु असं नाही आहे. योग हा मूळतः 8 अंगाचा असतो. त्याच्यात पहिली पायरी असते यम, दुसरी पायरी असते नियम, तिसरी पायरी असते आसन, चौथी पायरी असते प्राणायाम, 5वी पायरी आहे प्रत्याहार, 6वी पायरी आहे धारणा, 7वी पायरी आहे ध्यान आणि 8वी पायरी मिळते ती समाधीची. अशा 8ही पायऱ्यांचा मिळून 8ही टप्प्यांचा मिळून योग होतो.